हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो कंटेंट बघणार आहे तो कंटेंट तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून किंवा डिमांडवरून आपण बघत आहोत. तो म्हणजे तुमचा जो इयत्ता 10वीचा टॉपिक नंबर 9 आहे बाळांनो, कार्बनी संयुगे. हा तुम्हाला बऱ्याच स्टुडंट्सना अवघड जातो आहे किंवा त्याच्यामध्ये जास्त कंटेंट असल्यामुळं काय होते, थोडंसं लक्षात ठेवायला किंवा ते करायला अवघड वाटतं आहे, कॉम्प्लिकेटेड वाटतं आहे. तर अवघड काही नाही आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात अवघड तुम्हाला वाटते ते म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. म्हणजे काय तर युपॅक नामकरण पद्धती. ओके, आता IUPAC म्हणजे काय हे जे आहे हे तुम्हाला फार अवघड वाटते. तर त्याच्यासाठी एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे बाळांनो. त्या तुम्ही फॉलो केल्यात आणि त्या तुम्ही व्यवस्थित पाहिल्यात, व्यवस्थित त्याचं नोट डाऊन करून ठेवलं तर ते तुमच्या लक्षात येईल की युपॅक नॉमेनक्लेचर पद्धती ही जी आहे किंवा IUPAC नॉमेनक्लेचर पद्धती जी आहे ती एकदम सोपी आहे, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. सो आपला जो टॉपिक आहे हा 9वा इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1 मधला जो 9वा टॉपिक आहे कार्बनी संयुगे, त्यातलं युपॅक नॉमेनक्लेचर पद्धती म्हणजे IUPAC नामकरण पद्धती. आता IUPAC म्हणजे काय याचं सगळ्यात पहिल्यांदा फुल फॉर्म मी सांगते आणि तिथून आपण सुरुवात करूयात. तुम्हाला काय होतं, कधी कधी नाव दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर काढायला सांगितलं जातं, रचना काढायला सांगितलं जाते. कधी कधी काय होतं, स्ट्रक्चर दिलं जातं, नाव ओळखायला सांगितलं जातं. दोन्हीही कंडिशनमध्ये ते दोन्हीही आपल्याला आलं पाहिजेत तर नाहीतर आपले मार्क जाणार, आपल्याला आलं नाही तर. आणि हा प्रश्न 1-2 मार्काला ऑब्जेक्टिव्हमध्ये असतो किंवा 2 मार्काच्या इथे देखील विचारला जातो किंवा 3 मार्काला डिरेक्टली जो तुमचा 3 मार्काचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये देखील हे तुम्हाला असतं. जो तुमचा तिसरा प्रश्न आहे की कोणतेही 5 लिहा, त्या कोणतेही 5 पैकी 3 तुम्हाला स्ट्रक्चर दिली जातात, 3 स्ट्रक्चर तिथं दिली जातात आणि त्या स्ट्रक्चरची तुम्हाला काय सांगितलं जातं, नावे लिहा असं सांगितलं जातं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे येत नाही किंवा ते काय करतात, ते सोडून देतात, अदरवाईज चुकीचं काहीतरी लिहितात. तर चुकीचं लिहायची काही एक गरज नाही. आजचं व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित बघा, त्यातून तुम्हाला नक्की समजणार आहे. आता युपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीमचं सगळ्यात पहिल्यांदा त्याचा मी फुल फॉर्म सांगते तुम्हाला काय आहे. तर याचा जे फुल फॉर्म आहे तो म्हणजे अप्लाइड युनियन फॉर म्हणजे काय, अप्लाइड युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री अशी एक संस्था होती बाळांनो आणि या संस्थेच्याद्वारे ही पद्धती उदयाला आणलेली आहे किंवा ही नामकरण पद्धतीचा जन्म झालेला आहे असं जरी म्हटलं तरी काहीही हरकत नाही. पहा, फुल फॉर्म तर समजला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय काय माहीत असणं गरजेचं असतं. पहा, याच्यामध्ये थोडासा कंटेंट येतो तो म्हणजे हायड्रोकार्बनचा. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय तर हायड्रो आणि कार्बन, हायड्रोजन आणि अधिक कार्बन ज्या एखाद्या संयुगामध्ये किंवा जे संयुग फक्त आणि फक्त 2च मूलद्रव्यांनी बनलेलं असतं. कोणते 2 मूलद्रव्य, एक म्हणजे कार्बन आणि दुसरं म्हणजे हायड्रोजन. जर का हे 2च मूलद्रव्य दिलेल्या संयुगामध्ये असतील तर त्याला काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. थोडंसं मी या बाजूला लिहू का हायड्रोकार्बनबद्दल. पहा, इकडे मी लिहिते. किंवा आपण असं करूयात, हायड्रोकार्बनबद्दलच माहिती घेऊयात आणि नंतर मग आपण काय करूयात, युपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीमबद्दल बोलूयात. त्याच्यामध्ये देखील काहीतरी तुम्हाला मी सांगणार आहे आणि नंतर आपण काय करूयात, उदाहरणं बघूयात. आता हायड्रोकार्बन 2 त्याच्यामध्ये मूलद्रव्य असणार. कोणते 2 मूलद्रव्य, एक म्हणजे मराठीमध्ये लिहूयात आपण हायड्रोजन आणि जे दुसरं मूलद्रव्य असणार आहे ते म्हणजे कार्बन. दोघांच्या संयोगातून काय होणार आहे तयार, हायड्रोकार्बन. पहा काय तयार होईल तर हायड्रोकार्बन तयार होणार आहे. आता पहा, फक्त एखाद्या संयुगामध्ये हायड्रोजन आणि कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतील तर त्यांना हायड्रोकार्बन म्हणायचं बाळांनो. जर का रेग्युलर लाईफमधली हायड्रोकार्बनची उदाहरणं द्यायची म्हटली तर मी तुम्हाला सांगेन की पेट्रोल, रॉकेल, डिझेल, केरोसिन ही जी आहेत आपले जे इंधन असतात, आपले जे फ्युएल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन आणि हायड्रोजन ही 2 मूलद्रव्ये असतात आणि यांची लांबच लांब चेन असते. काय असते, मोठीच्या मोठी चेन असते, साखळी असते, शृंखला असते आणि त्यापासून ते हायड्रोकार्बन तयार होतं. आता आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहे कार्बनी संयुगामध्ये
हायड्रोकार्बन एकूण 2 प्रकारचे असतात. कोणते 2 प्रकारचे? एक म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन. आणि सगळ्यात लहान रेणुसूत्र असणारा जो हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे मिथेन. बाळांनो लक्षात येते? मिथेन CH4. मिथेनला आणखी काय म्हटलं जातं? मिथेनला आणखी नैसर्गिक वायू असं देखील म्हटलं जातं. काय म्हणतात याला? नैसर्गिक वायू. याचे गुणधर्म आपण बघितलेले आहेत, भौतिक गुणधर्म बघितलेले आहेत, रासायनिक गुणधर्म तुम्ही इयत्ता 9वी मध्ये बघितलेले आहेत. त्याचा द्रवणांक किती आहे, उत्कलनांक किती आहे, ते एक खूप छान इंधन म्हणून वापरलं जातं. हा सगळ्यात कमी रेणू वस्तुमान असलेलं हायड्रोकार्बन आहे. तुम्हाला जर काय विचारलं जाईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळ्यात कमी रेणू वस्तुमान असलेलं हायड्रोकार्बन कोणतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मिथेन हे सगळ्यात कमी रेणू वस्तुमान असलेलं हायड्रोकार्बन आहे. तर सगळ्यात जास्त रेणू वस्तुमान असलेलं हायड्रोकार्बनचं नाव मी तुम्हाला इथे सांगते, DNA. ओके, हा जो आहे हा कसा आहे तर सगळ्यात जास्त मोठं रेणू वस्तुमान असलेला हायड्रोकार्बन नको म्हणूयात, किंवा ज्याचं सगळ्यात जास्त रेणू वस्तुमान असतं की ज्याच्यामध्ये कार्बन आहे. तर पहा, आता आपण मिथेनबद्दल बोलत होतो. मिथेन, इथेन हे आपल्याला माहिती आहे, प्रोपेन हे आपण शिकलेलो आहोत. आत्ता मी जे बोलते हे कोणत्या हायड्रोकार्बनबद्दल बोलते हो? मी बोलत आहे संपृक्त हायड्रोकार्बनबद्दल. आणि जे दुसरे असतात ते कोणते असतात? असंपृक्त हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचे मुख्यत्वे करून 2 प्रकार असतात, एक म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन. आता संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे कोणते? असे हायड्रोकार्बन की ज्याच्या कार्बनच्या अणूमध्ये फक्त एकेरी बंध असणार आहे. ओके, ज्या कार्बनच्या 2 अणूंमध्ये एकेरी बंध असतो अशा कार्बन अणूंना काय म्हटलं जातं? संपृक्त हायड्रोकार्बन. यांना काय म्हणतात? यांना काय म्हणतात तर संपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. तर ज्या 2 कार्बन अणूंमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असतो अशा हायड्रोकार्बन्सना काय म्हटलं जातं तर त्यांना असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे 2 कार्बन ॲटममध्ये किंवा 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी बंध, 2 कार्बन अणूंमध्ये तिहेरी बंध असेल तर अशांना काय म्हटलं जातं? असंपृक्त हायड्रोकार्बन. असंपृक्त हायड्रोकार्बन. आता पहा, या संपृक्त आणि असंपृक्तचे आणखीन काही प्रकार आहे. त्यातले संपृक्त कोणाला म्हणायचं तर 3 आहेत बाळांनो. मुख्य 3 क्रियात्मक गट असतात. कोणते तर एक म्हणजे अल्केन, दुसरे अल्कीन आणि तिसरे अल्काईन. हे आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये संपृक्त जे असतात ते असतात अल्केन. पहा, इथं जे इथं असतात ते कोणते असतात? अल्केन. आणि असंपृक्त कोणते असतात? असंपृक्त हे अल्कीन आणि अल्काईन हे असतात. लक्षात येते? सो आपण इथं लिहूयात अल्कीन आणि अल्काईन. हे समजलं. आता पहा, जर का उदाहरण सांगायचं म्हटलं हायड्रोकार्बनचं, संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन. पहिलं आहे आपलं मिथेन. मिथेनचं दुसरं काही होत नाही. मिथेन म्हणजे अल्केन आला, म्हणजेच काय होणार आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे. कार्बन हा हायड्रोजन बरोबर 4 हायड्रोजन अणूंबरोबर एकेरी बंध तयार करतो आणि त्यातून तयार काय होतं? मिथेन तयार होतो. त्या पद्धतीनं पहा. दुसरं आपण जर का संपृक्त हायड्रोकार्बनचं उदाहरण घेतलं तर ते म्हणजे इथेन. आता इथेन संपृक्त झालं, इथिन आणि इथाईन हे काय झालं? असंपृक्त हायड्रोकार्बन झाले. बघा, आता त्याचं या प्रत्येकाला कॉमन नाव देखील आहे. कॉमन म्हणजे सामान्य नाव. आणि दुसरं जे आहे जे आपल्याला तयार करायला विचारलं जातं, जे आपल्याला परीक्षेत मार्कांसाठी विचारलं जातं ते असतं युपॅक नॉमेनक्लेचर पद्धती किंवा IUPAC नामकरण पद्धती. आत्ताच मी तुमच्यासमोर 2 नावं घेतली बाळांनो. कोणती नावं घेतली? एक म्हणजे इथिन आणि दुसरं म्हणजे इथाईन. तर आता ते इथिन जे आहे याचं सामान्य नाम जे आहे ते आहे इथिलीन. ओके, आणि इथाईनचं जे आहे हे आहे ॲसिटिलीन. आणि इथिन आणि इथाईन ही त्यांची कशी आहेत तर ही IUPAC नॉमेनक्लेचर नावं आहेत. पहा, 3 नावं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितली. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं CH3 CH3 याचं आहे इथेन. पहा, त्याच्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH2 हे आहे इथाईन. हे
याचं झालं IUPAC नाव. ओके, याचं जे कॉमन नाव आहे किंवा जे सामान्य नाव आहे ते आहे इथिलीन. ओके, आणि तिसरं मी तुम्हाला सांगितलं CH ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 बंध त्याच्यामध्ये दाखवायचे. एकेरी संपृक्त हायड्रोकार्बन अल्केन, दुहेरी असंपृक्त हायड्रोकार्बन अल्काईन आणि अल्कीन, अल्कीन. आणि तिसरं तिहेरी बंध असंपृक्त हायड्रोकार्बन अल्काईन. लक्षात येते? अल्केन, अल्कीन, अल्काईन. इथेन, इथिन, इथाईन, इथाईन नाही, इथिन, इथिन. ओके, इथिन आणि इथं इथाईन. आणि इकडं तुम्ही काय लिहिणार आहे? इथे लिहिलं इथिलीन, इथे लिहिणार ॲसिटिलीन. हे याचं सामान्य नाम आहे किंवा यालाच काय म्हणायचं? कॉमन नेम म्हणायचं. पहा, ही झाली काही महत्त्वाची. हे समजलं संपृक्त हायड्रोकार्बन, असंपृक्त हायड्रोकार्बन. आता पुढं जाताना जेव्हा आपण युपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम बघतो, याचे आणखीन भाग पडतात. मी तुम्हाला सांगितलं अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. त्यातलं मोस्ट ऑफ करून तुम्हाला अल्केनच आहे. आत्ता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अल्कीन आणि अल्काईनची उदाहरणं आहेत. तर युपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम पद्धती बघताना, नामकरण पद्धती बघताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या? तर 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या बाळांनो. त्या मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा आणि त्याच्यावरून आपण काही उदाहरणं बघूयात. पहा, आता 4 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या हे तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा सपोज जर का तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, स्ट्रक्चर दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगितलं की त्याचं IUPAC नामकरण पद्धतीनं नाव काय असेल हे तुम्ही शोधून काढा किंवा ते लिहा, असं जर का तुम्हाला विचारलं तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? त्या उदाहरणामध्ये असणारा पॅरेंट रूट कोणता आहे ते बघायचं. आता पॅरेंट रूट म्हणजे काय? तर जनक प्रत्यय कोणता आहे ते बघायचं. जनक प्रत्ययमध्ये कोण कोण येतात तुम्हाला सांगते. अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. मग अल्केनमध्ये कोण कोण येतं? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन आणि डेकेन हे येतात. त्याच पद्धतीनं इथिन, इथिन, प्रोपिन, ब्युटीन हे झालं अल्कीनचं. तर अल्काईनमध्ये कोण कोण येणार? इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, लक्षात येते, पेंटाईन या पद्धतीने येणार. हां, सो दिलेल्या उदाहरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंट रूट कोणते आहे हे शोधणे. लिहूनच ठेवा तुमच्या इथे वहीमध्ये. ओके, पहिलं काय बघायचं? पॅरेंट रूट कोणतं आहे. दुसरं काय बघणार? दुसरं बघताना तुम्ही हे पाहायचं की त्या उदाहरणामध्ये, दिलेल्या उदाहरणामध्ये क्रियात्मक गट कोणता आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता आहे हे तुम्ही पाहणार आहात. पहा, दिलेल्या उदाहरणातील क्रियात्मक गट पाहणे. दिलेल्या उदाहरणातील क्रियात्मक गट पाहणे. तिसरं काय करणार तुम्ही? पहा, पहिलं काय बघायचं? पॅरेंट रूट कोणतं आहे. दुसरं काय बघायचं? क्रियात्मक गट पाहायचा आणि नंतर तो क्रियात्मक गट किती नंबरच्या कार्बन अणूला जोडलेला आहे हे पाहणे. दिलेला क्रियात्मक गट किती नंबरच्या कार्बनच्या अणूला असं म्हटलं तरी चालेल जोडलेला आहे हे पाहणे. पहा, आणि चौथं काय पाहायचं? तर जर का उदाहरण दिलं असेल तर हे सगळं पाहायचं. चौथं काय पाहायचं नाही, चौथं लिहिताना तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. सपोज एखादा क्रियात्मक गट असेल, समजा अल्कोहोल आहे, तर अल्कोहोलसाठी त्याचा उपसर्ग काय लागतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जनक प्रत्यय आणि उपसर्ग 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये.
युपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये किंवा युपॅक नामकरण पद्धतीमध्ये. एक म्हणजे जनक प्रत्यय, त्याच्यानंतर एक म्हणजे जनक, त्याच्यानंतर प्रत्यय आणि तिसरं म्हणजे उपसर्ग. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता चौथी गोष्ट कोणती पाहिजे पहा. समजा जसं की मी आत्ता बोलत होते, एखादा क्रियात्मक गट अल्कोहोल असेल तर होल आहे अल्कोहोल, तर शेवटी पॅरेंट रूटचा आपण काय करतो, जे पॅरेंट रूट असेल अल्केन असेल तर तिथला ई काढून टाकतो आणि त्याला काय जोडतो, ऑल जोडतो. अल्कोहोल असेल तर काय जोडतो, ऑल जोडतो. अल्डिहाइड असेल तर अल जोडतो. त्याच्यानंतर ॲसिडिक ग्रुप असेल, कार्बॉक्सिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट असेल दिलेल्या उदाहरणामध्ये तर आपण काय जोडतो, IOC ॲसिड. म्हणजे समजा इथॅनॉइक ॲसिड, मिथॅनॉइक ॲसिड या पद्धतीनं. समजा दिलेला क्रियात्मक गट उदाहरणातील अमाइन असेल तर आपण काय करतो, आहे तसंच लिहितो, फक्त त्यातला ई काढतो आणि त्याच्या पुढे काय जोडणार आहे तर अमाइन जोडणार आहे. उदाहरणार्थ समजा इथेन ग्रुप असला, इथाइल ग्रुप असेल तर काय करायचं, इथेन अमाइन, इथानामाइन म्हणताना. लक्षात येते, हे आपण बघितलेलं आहे. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय काय लक्षात ठेवणार, एक म्हणजे जनक रूट कोणता आहे ते बघायचं, म्हणजे पॅरेंट रूट कोणता आहे, दिलेल्या ह्याच्यामध्ये अल्केन आहे, अल्किन आहे का अल्काइन आहे हे पाहायचं. म्हणजे कार्बन कार्बन एकेरी बंध आहे, कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे का कार्बन कार्बन तिहेरी बंध आहे हे पाहणं. त्याच्यावरून त्याचं नाव साईडला लिहून ठेवायचं. एक क्लिअर. दुसरं, दिलेल्या उदाहरणातील क्रियात्मक गट पाहायचा कोणता आहे. क्रियात्मक गट कोणते कोणते आहेत, तो हॅलोजन ग्रुप आहेत, क्लोरो, आयडो, ब्रोमो हे आहेत. त्याच्यानंतर अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, अमाइन, कार्बॉक्सिलिक ॲसिड हे सगळे आहेत. इथर आहे, ईस्टर आहे. ओके, तो क्रियात्मक गट पाहायचा कोणता आहे तो. नंतर दिलेला क्रियात्मक गट किती नंबरच्या कार्बन अणूला जोडलेला आहे हे पाहणं आणि प्रत्येक क्रियात्मक गटासाठी असलेली अटॅचमेंट काय आहे हे पाहणं. असं जर का ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर काहीही अवघड नाही बाळांनो. लक्षात येते. आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेते आणि त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून सांगते कशा पद्धतीनं. पहा, आता 2-3 उदाहरणं मी इथं लिहिते आणि ती उदाहरणं लिहिल्यानंतर आपण काय करायचं आहे, त्याचं नाव ठरवायचं आहे की ह्याचं युपॅक नॉमेनक्लेचर पद्धतीमधलं नाव काय असणार. बघा, आता एक लिहिला मी इथं CH3OH. दुसरं एक लिहूयात आपण उदाहरण, तर CH3CH2OH. ओके, त्याच्यानंतर तिसरं एक उदाहरण लिहूयात आपण CH3CH3CH3CH3CL. ओके, पहा, त्यानंतर एवढी सफिशियंट आहेत का, एवढी बास. आता पहा, आपण IUPAC नॉमेनक्लेचर पद्धती बघत आहोत. इथं 3 मी उदाहरणं लिहिली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलेलं आहे, जनक रूट कोणते आहे ते पाहणे. कोणते आहे जनक रूट. आता इथं काही ग्रुप आहेत. आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे अल्काइल ग्रुप. मी तुम्हाला 3 सांगितले बाळांनो. कोणते 3 सांगितले, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. हे सोडून आणखी एक कोणतं असतं तर अल्काइल एक असतो. आता अल्काइल काय असतं हे देखील मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जेव्हा एखाद्या अल्केनमधून एक हायड्रोजन निघून जातो, म्हणजे उदाहरणार्थ CH4 असेल, यातून मी एक हायड्रोजन काढून टाकला, CH4 वजा H किती होणार, CH3. बरोबर, CH4 वजा H. इथं करूयात आपण सरळ. हां, एक हायड्रोजन काढून टाका, इथं काय येणार आहे CH3. हा काय आहे, मिथेन. याला काय म्हणायचं, मिथाइल, आणि याला म्हणायचं अल्काइल ग्रुप. लक्षात येते. त्याच पद्धतीनं समजा CH3 यातून एक हायड्रोजन काढून टाकला मी. पहा, CH3 हे काय आहे, इथेन. इथेनमधून एक हायड्रोजन काढला, 6 हायड्रोजनमधून एक हायड्रोजन गेला, 2 कार्बन 6 हायड्रोजन, 2 कार्बन 6 हायड्रोजन मधून एक हायड्रोजन वजा करून टाकला, किती राहणार, 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन. म्हणजेच काय आलं, C2H5. आता C2H5 हेच मी कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकते, CH3CH2. आले का. C2 म्हणजे 2 कार्बन, CH5 CH3CH2. लक्षात येते. यांना म्हणायचं अल्काइल ग्रुप. मग इथं कोणता अल्काइल ग्रुप आला, मिथाइल आला. लक्षात येते. मग मिथाइलला कोण जोडलेला आहे, OH ग्रुप जोडलेला आहे. म्हणजेच मी काय लिहिणार, मिथाइल अल्कोहोल. लक्षात येते. हे झालं याचं कॉमन नाव, मिथाइल अल्कोहोल. हे काय झालं त्याचं नाव, कॉमन मिथाइल अल्कोहोल हे त्याचं सामान्य नाम झालं. तर
युपॅक नॉमेनक्लेचरनुसार काय येणार हो? हा आहे मिथाईल. ग्रुप कोणता जोडला आहे? अल्कोहोल जोडला की नाही? मग अल्कोहोल असल्यानंतर आपण अटॅचमेंट काय जोडतो? ऑल. मग काय होणार? मिथॅनॉल. लक्षात येते? सो इथे नाव काय येणार आहे? मिथॅनॉल. पहा दुसरं. आता दुसरं लगेच इझिली मला सांगाल कोणता ग्रुप आहे इथं अल्काईल ग्रुप? इथं अल्काईल ग्रुप आहे CH3 CH2OH. म्हणजे सेम क्रियात्मक गट कोणता आलेला आहे? OH. OH म्हणजेच अल्कोहोल. तर याचं नाव काय झालं? इथाइल अल्कोहोल. हे झालं कॉमन नेम किंवा सामान्य नाव. त्याचं युपॅक नॉमेनक्लेचर पद्धतीनुसार नाव काय येणार? इथॅनॉल. लक्षात येते? सो पहा इथं काय येणार? इथॅनॉल. तिसरं सांगा मला काय नाव आहे? आता पहा तिसऱ्यामध्ये बघताना याचं नाव लिहायचं आहे आपल्याला. हां, याचं काय लिहायचं आहे? युपॅक नॉमेनक्लेचर पद्धतीनुसार किंवा युपॅक नामकरण पद्धतीनुसार याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. कसं लिहिणार? सगळ्यात पहिल्यांदा जनक रूटमध्ये काय पाहायचं? जनक रूट कोणता आहे ते पाहणं. म्हणजे कार्बन ॲटम किती आहेत हे पाहायचं. 1 2 3 3 कार्बन ॲटम असल्यानंतर पॅरेंट रूट काय असतं? जनक रूट काय असतं? प्रोपेन असतं. बरोबर की नाही? हां, आता प्रोपेन आहे म्हणल्यानंतर त्या प्रोपेनला पहिल्याच कार्बन ॲटमला काय जोडले? सॉरी पहा ह्या पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा जनकरूट पाहिलं. जनकरूट कोणतं आहे? प्रोपेन. दिलेल्या उदाहरणातील क्रियात्मक गट पाहायचा. क्रियात्मक गट कोणता आहे? क्लोरीन. बरोबर. त्याच्यानंतर दिलेला क्रियात्मक गट किती नंबरच्या कार्बन अणूला जोडलेला आहे हे पाहणे. किती नंबरच्या कार्बन अणूला जोडलेला आहे हो? पहिल्याच. तिकडूनच आपण सुरुवात करूयात. सो 1 नंबरच्या कार्बन अणूला जोडलेला आहे. नाव काय होणार मला सांगा? काय होणार नाव? क्लोरोप्रोपेन. लक्षात येते का? काय नाव येणार? क्लोरोप्रोपेन. इतकं सोपं आहे. आता क्लोरीन नाही लिहू शकत आपण. क्लोरीनसाठी कोणतं अटॅचमेंट वापरतो आपण? क्लोरो. ब्रोमीनसाठी ब्रोमो. आयोडीनसाठी आयडो. सो इथं काय लिहिणार मी? क्लोरो आणि जे आहे ते क्लोरोप्रोपेन. लक्षात आलेलं आहे. आणखी काही उदाहरणं आपण घेऊयात. आधी हे जे दिलेलं आहे किंवा हे सांगितलेलं आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अजून उदाहरणं घेणार आहोत. आपण थांबूया.